काटेवाडीमध्ये आत्ता आपण आहोत आणि काटेवाडीमध्ये इथे पालखी विसाव्याला थांबलेली आहे आणि या दिंडीचे लोक आपण बघतोय कसे झाडांच्या आडोशाला थांबलेले आहेत, सावलीमध्ये थांबलेले आहेत. माझ्यासोबत या माऊली आहेत. तुळशी वृंदावन घेऊन माऊली कुठून येत आहे तुम्ही? देवगाव येलवाडी. तुकाराम महाराजांची मुलगी दिलेली आहे आमच्या गावात. हो का? हां. अरे वा. तर तिने जिवंत नंदीचं दूध, पाषाणाच्या नंदीचं दूध काढले आणि शेवायाचं सेवन केलं होतं. येलेश्वर पूजिले दूध नंदीचे काढिले, म्हणून दूध शेवाया तुका वैकुंठा गेले. तर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ना, त्या टायमाला रंगपंचमीच्या दिवशी आमच्या गावात आले. तर दुपारची वेळ होती. तर दुपारच्या वेळेत आल्यावर मडक्यात शेवाया सापडल्या, तर दूध नव्हतं. मग ते दूध आहे ना, नंदी महाराजांना सांगितलं की बाबा दूध नाही इथं, तर दुपारच्या वेळेमध्ये मिळत. तर म्हणले तू दूध नाही म्हणून चल आपण येलेश्वर आहे ना तिथं जाऊन नंदीची धार काढू. तो नंदी आहे असं बसलेला आहे, त्याला असं उठवला स्वतः भागीरथीने धार काढली आमची. आणि त्याची आरती पण आहे. आरती म्हणून दाखवू का? मला सांगा, हे तुम्ही पूर्ण वारीमध्ये घेऊन चालले? हा, मी आज 12 वर्ष झालं वारी करते. बापरे. आणि आमचे सप्ते नाही, मी मोलमजुरीच करते. मोलमजुरी करता? हा, आमच्या गावामध्ये आहे ना ह्याच्या शिमगेच्या वेळेस सप्ताह असतो मोठा. परत येलेश्वराचा पण आम्ही सप्ताह करतो आमच्या गावात. तुम्ही आता मोलमजुरी करून मग वारीला येता? हा, मोलमजुरी करून मी दरवर्षीची वारी करते गावापासून येलवाडीपासून. हा. आरती भागीरथी माता, रिद्धी सिद्धी तुझ्या हाता. आरती भागीरथी माता, अंगर्ष फकीराचा गर्वहरण केला. चिमुडवर पीठ भरून याचा कटोरा भरविला. आरती भागीरथी माता, दर्शन तुझ घेता चरणी ठेवी ते माता. आरती भागीरथी माता. मला सांगा, येलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले, म्हणून दूध शेवाया तुका वैकुंठा गेले. आरती भागीरथी माता, रिद्धी सिद्धी तुझ्या हाता. आरती भागीरथी माता, दर्शन तुझ घेता चरणी ठेवी ते माता. आरती भागीरथी माता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, तर मला सांगा, रोज मोलमजुरी करून मग इकडे येता, मग ते कशा पद्धतीने वारीसाठी तुम्ही जमा करता पैसे आणि येता? नाही म्हणजे वारी माझे मोल म्हणजे पोट भरते. आणि वर्षाने आपली दिंडी निघाली की आपले देवस्थान पारायण, डोंगरावरलं पारायण, सप्ते बिप्ते असतात ना, त्याच्यात जायचं. 7 दिवस सप्त्याला असतं. आमच्या गावात पण 2 वेळा सप्ते असतात. येलेश्वराचा असतो, भागीरथी मातेचा सप्ताह असतो. त्या सप्त्याला आम्ही 16 सगळे गावातले वर्गणी करून, आमचे जवळजवळ 400-500 लोकांचं जेवण वगैरे असतं. लोक गावातली जे कार्यकर्ते ट्रस्ट आहे ना, ट्रस्ट लोक, ती वर्गणी बिगणी त्यांना देतात. मग आता घरी कोण कोण असतं तुमच्या? माझी मी एकटीच आहे. मला 2 मुली येतो यासारख्या, त्यांचं लग्न झालेलं आहे. अच्छा. मग तुम्ही एकटेच सगळं तुमचं जे काय ते बघता? मी फक्त सेवा करायची आपली देवाची, आणि बाकी मोलमजुरी करून तुमचं पोट भरते. अरे बापरे. माऊली, तसं तर आम्ही काही प्रश्न विचारतो आणि मग त्या प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिली तर आम्ही त्यांना एक भेटवस्तू देतो. माऊलीकडून समजा एक प्रसाद समजा माऊलींचा. पण आता तुम्ही शेतमजुरी करून, एवढी मेहनत करून वारीला येता दरवर्षी, एकट्याच आहात, त्यामुळे मला तुम्हाला काही प्रश्न नाही विचारायचा. मी तुम्हाला थेट भेटवस्तू देणार आहे. तर चंदूकाका सराफ यांच्याकडून तुमच्यासाठी एक चांदीचं नाणं आम्ही देणार आहोत. ते तुम्ही स्वीकार करा अशी एक विनंती आहे माझी. मला ना फक्त रथातली 2 फुलं मिळली ना, त्याचाच आनंद असतो. पण मला कुणी काय दिलेलं कधी मिळलं तरी आमच्या दिंडीत स्वयंपाकाला बाया असतात ना, मी त्यांना साड्या वगैरे देते. मी काही घेत नाही. मला मोलमजुरी करून भरपेट पोट भरते. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. काय कमाल आहे माऊलींचे. माऊली, खरं मी पाय तुमच्या पडायला पाहिजे. काय कमाल आहे माऊलींचे, खरंच जबरदस्त. पण तरी पण एक माऊलींचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. आमच्या येलवाडीला येणार ना मी. हे घ्या. आमच्या भागीरथीचं आहे ना, सगळं माझ्यापेक्षा वरिष्ठ लोक तुम्हाला जास्त सांगतील. ठीक आहे. ठीक आहे माऊली, पहिले हे घ्या. थांबा, एकच मिनिट थांबा, आपला फोटो घेऊ आपण मस्तपैकी. तर चंदूकाका सराफ यांच्याकडून या माऊलींना, त्या शेतमजूर आहे त्यामुळे कुठलाही प्रश्न न विचारता मी चांदीचं नाणं त्यांना देते. तुम्ही स्वीकार करावं ही विनंती आहे माझी. आणि काय चांगले विचार आहेत तुमचे, असे विचार नाही पाहिले मी कुठं. खरंच माऊली जबरदस्त. माऊली,
कसं वाटतं तुम्हाला एकदम भारी माऊलींचा प्रसाद? भारी वाटलं. भारी वाटलं का? हम्म. असं वाटलं माझ्या होतं? आयुष्यात असं कधीच मिळलं नाही चॅनल वरती यायला. मी आजच 12 वर्षातून आले तुमच्या चॅनल काय सांगता? हा वाटणी जरी याच्या आधी कोणाला दिसलेच नाही का तुम्ही? दिसले तरी पण मी असं डोंगरावर इंटरेस्ट नाही घेतला. हा. तर तू माझी मुलगी म्हणून तुम्हाला इंटरेस्ट दिला याच्यातच अभिनंदन. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, काटेवाडी.